राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला महत्त्वाची घडामोड। राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला कोणत्या मुद्द्यावर ही भेट आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेत। राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला राज ठाकरे यांनी नुकताच मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली। इतरही मुद्द्यांवर राज ठाकरे सातत्यानं आपलं म्हणणं सोशल मीडिया पोस्टच्या द्वारे मांडतात। आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अपडेट्स? श्रुती, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती सध्या प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते। ती व्यक्तिगत काही कामानिमित्त ती भेट असल्याचं बोललं जाते, परंतु गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकार विरोधी भूमिका मोठ्या प्रमाणात मांडताना आपल्याला पाहायला मिळाले होते। मोठ्या प्रमाणात तरुणांच्या मुद्द्यावरती सुद्धा अनेक सभांमध्ये किंवा काही दौरे सुद्धा राज ठाकरेंनी आपल्याला केले पाहायला मिळते। मुंबई गोवा दौरा जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित त्यांनी केला होता। नाशिक दौऱ्यामध्ये त्यांनी कुंभमेळ्यावरती प्रश्न उपस्थित केला होता। अशा अनेक मुद्दे जे आहेत ते काही दिवसापासून राज ठाकरे मांडताना पाहायला मिळतात। त्यानंतर मुख्यमंत्रीची भेट जी आहे ती घेण्यासाठी आज वर्षा निवासस्थानी गेल्याची माहिती सध्या प्राप्त झालेली आहे। त्यामुळे कोणत्या मुद्द्यावरती त्यांची भेट आहे हे अजूनही स्पष्ट आलेले नाही, परंतु जी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्या माहितीनुसार व्यक्तिगत कामानिमित्त म्हणजेच काही त्यांचे व्यक्तिगत कामानिमित्त ही भेट असल्याचं बोललं जातं। नक्कीच विनायक, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। राज ठाकरे सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेटीसाठी पोहोचलेले आहेत। विनायक, जसं आता तुम्ही म्हणालात तसं की गेल्या काही काळापासून सातत्यानं राज ठाकरे वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरतायत, सरकार विरोधी भूमिका मांडतायत। आत्ताच दोन महत्त्वाचे उल्लेख तुमच्या बोलण्यातनं सुद्धा आले, ज्यावरून त्यांनी सरकारवर थेट टीका केली। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरची ही भेट आहे आणि ती अगदी सकाळी म्हणजे 8:30च्या सुमारासची ही सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची घडामोड आहे। कसं पाहायचं याकडे? श्रुती, बरोबर आहे। ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे वेगवेगळ्या भूमिका गेल्या काही दिवसापासून मांडतात आणि त्यानंतर ही भेट साहजिकच कोणत्या मुद्द्यांवरती ही भेट होते मुख्यमंत्र्यांसोबत हे अजूनही स्पष्ट कळलेलं नाहीये। काही लोकांचे काही प्रश्न आहेत का, कुठल्या संघटनेला सोबत घेऊन गेलेत का? कारण अनेक वेळा आपण जर पाहिलं तर अनेक संघटना किंवा इतर यांना घेऊन सोबत जे आहे ते राज ठाकरे जात असतात, प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जात असतात। आज नेमकं कोणत्या मुद्द्यांवरती राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेत हे अजूनही स्पष्ट होत नाही, परंतु त्यांच्या गेल्या काही दिवसापासूनच्या भूमिका आपण जर पाहिल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट, त्यामुळे साहजिकच हा चर्चेचा मुद्दा जो आहे तो होऊन जातो। नक्कीच विनायक, कदाचित विद्यार्थ्यांचा मुद्दा सुद्धा असू शकतो का? कारण कोचिंग क्लास आणि काही महाविद्यालय यांच्यातलं जो काही सध्या प्रकार आहे की तुम्ही कोचिंग क्लास अटेंड करायचा, मग महाविद्यालय अटेंड करायची नाही किंवा तिथे हजेरी लागून जाते, या सगळ्या मुद्द्यावर सुद्धा बोललं जातंय। कोचिंग क्लास च्या पार्श्वभूमीवर ही भेट असू शकते का? किंवा साधारणतः राज्यातली एक राजकीय परिस्थिती जी काही आहे त्या पार्श्वभूमीवर जर राज ठाकरे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचते असतील, वैयक्तिक भेट आहे तुम्ही म्हणताय, मात्र महत्त्वाचा मुद्दा कदाचित विद्यार्थ्यांचा आणि सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीचा असू शकतो, जे काही मुद्दे राज ठाकरे यांच्याकडनं मांडले जात आहेत। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। वर्षा निवासस्थानी ही भेट होतीये। 8:30च्या सुमारासची ही वेळ आहे। राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। गेल्या काही काळापासून सातत्याने आपण पाहतोय राज ठाकरे वेगवेगळ्या मुद्द्यांवर थेटपणे सरकारला धारेवर धरतायत। मग तो दिल्लीतलं जंतर मंतरचं आंदोलन असेल, त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचा मुद्दा असेल, नाशिक कुंभमेळ्याची कामं असतील जे गुजरातच्या कंत्राटदारांना ठेके दिले जात आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं होतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येच असताना त्यांनी विद्यार्थ्यांची सुद्धा भेट घेतलेली होती। सातत्यानं विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपल्याला माहिती आहे मुंबईत सुद्धा ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे जेव्हा जंतर मंतरवर आंदोलन झालं त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला होता, त्या पार्श्वभूमीवर तिरंगा मार्च काढलेला होता। मुख्यतः जेन झी म्हणजेच हे विद्यार्थी जेन झी आणि जेन अल्फा यांच्या मुद्द्यावर किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात शैक्षणिक काही मुद्दे जे आहेत त्या प्रश्नासंदर्भातली ही भेट असू शकते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आता वैयक्तिक कामासाठी ही भेट असल्याची माहिती आहे, नेमका कोणता मुद्दा आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं। राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत, मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी घडामोड, राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत।
मुंबई गोवा महामार्गाची राज ठाकरे यांनी स्वतः पाहणी केलेली होती। स्वतः गाडी चालवत त्यांनी या संपूर्ण कामाचा आढावा घेतलेला होता, रस्ते कामाचा। दुसरीकडे नाशिकमध्ये ते जेव्हा पोहोचलेले होते तेव्हा तिथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामावरून त्यांनी आपलं परखड असं मत मांडलेलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज पार्क संदर्भातली ही भेट असल्याची माहिती समोर येते। राज ठाकरेंसोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक सोबत आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानासंदर्भात ही भेट आहे। तर मुद्दा हा भेटीचा आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक सोबत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानासंदर्भात ही भेट आहे। दिनेश दुखंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, काय नेमका हा मुद्दा आहे मैदानासंदर्भातला? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता घेतलेली भेट म्हणजे आता सुरू असलेली भेट, सकाळी 8 वाजताच राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा येथे भेटीसाठी दाखल झालेले आहेत। सगळ्यात आधी ही भेट पूर्वनियोजित आहे। 2 दिवसांपूर्वीच या भेटीची वेळ ठरलेली आहे आणि आता जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार या भेटीवेळेस मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबत आहेत आणि छत्रपती शिवाजी पार्क मैदानासंदर्भातील काही विषय असल्याची माहिती मिळते आहे। पण गेल्या आठवडाभरात राज ठाकरे यांनी नाशिक दौरा केला होता आणि रायगड दौरा केला होता, ज्यात मुख्यत्वे नाशिकमध्ये कुंभमेळा आणि नाशिकच्या रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामासंदर्भात राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। गुजराती ठेकेदारांना ही कामं दिली जात आहेत याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती। दुसरा मुद्दा होता रायगड दौऱ्याचा, ज्यात त्यांनी मुंबई गोवा हायवेची पाहणी केली होती आणि अजूनही काम अपूर्ण आहे आणि जी काही दिरंगाई किंवा ज्या काही कामात त्रुटी, महामार्गावर पडलेले खड्डे, हे सगळे विषय हाताळताना त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली होती। हे दोनही विषय आहेत, कारण जी माहिती मिळते मुंबई गोवा हायवे कामाच्या रखडलेल्या एकूण सगळ्या कामाचे किंवा त्या पाहणी दरम्यान त्यांना आढळलेल्या त्रुटीचे फोटो त्यांनी मनसे नेते आणि रायगडचे संपर्क प्रमुख संदीप देशपांडे यांच्याकडूनही मागितले होते। त्यामुळे कदाचित ही दोन कामे किंवा या 2 जिल्ह्यांमधल्या ज्या शासकीय कामांमध्ये त्रुटी आहेत, विशेषतः रस्त्याची कामं असतील किंवा कुंभमेळा या संदर्भात सुरू असलेली कामं असतील, त्या संदर्भातले काही जे आक्षेप असतील ते कदाचित राज ठाकरे या भेटीत मुख्यमंत्र्यांपुढे मांडू शकतात। पण शेवटी 2 प्रमुख राजकीय नेते महाराष्ट्रातले आहेत, त्यामुळे साहजिकच आहे की महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणावर चर्चा होणार। तर या 2 मुद्द्यांव्यतिरिक्तही राज ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काही काळासाठी एकांतात चर्चा होऊ शकते, ज्यात महाराष्ट्र आणि केंद्रातल्या राजकारणातले विषय असू शकतात। पण आताची जी माहिती मिळते त्यानुसार ही पूर्वनियोजित भेट आहे। 2 दिवसांपूर्वी या भेटी संदर्भातली वेळ ठरलेली आहे आणि आता त्यांच्याबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे आहेत आणि जी माहिती मिळते की कदाचित मुंबईतल्या मोकळ्या भूखंडांचा किंवा मोकळ्या मैदानांचा विषय असेल, ज्यात प्रामुख्याने मुंबईतील एक प्रमुख खेळाचं मैदान छत्रपती शिवाजी पार्क मैदान, जिथे राज ठाकरे ज्या शिवाजी पार्क मध्ये राहतात त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी पार्क मैदान आहे, त्या संदर्भातल्या त्या मैदानासंदर्भातलाही काही चर्चेचा विषय या भेटीमध्ये असू शकतो। नक्कीच दिनेश, आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा ही महत्त्वाची घडामोड सांगूया। पूर्वनियोजित ही भेट आहे। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। 8 वाजताच ते वर्षा निवासस्थानी पोहोचल्याची माहिती आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यावेळेला तिथे उपस्थित आहेत। राज ठाकरेंसोबत ते आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचा मुद्द्यासंदर्भात ही भेट असल्याची माहिती आहे। मात्र त्या व्यतिरिक्त सुद्धा राज ठाकरे यांचे जे 2 महत्त्वाचे दौरे होते आणि गेल्या काही काळापासून सातत्यानं ते जे मुद्दे मांडतात त्यावर सुद्धा कदाचित या भेटी दरम्यान चर्चा होऊ शकते। विशेषतः मुंबई गोवा महामार्गाची जी पाहणी राज ठाकरे यांनी केलेली होती, त्या संपूर्ण महामार्गाच्या कामाचा आढावा राज ठाकरे यांनी घेतलेला होता, त्याबद्दलचा सुद्धा कदाचित संवाद या भेटी दरम्यान होऊ शकतो। नाशिकमध्ये जी सध्या कामं सुरू आहेत, कुंभमेळ्याची असतील, रस्त्यासंदर्भातली सुरू असतील, तर तिथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर
सुद्धा हा मुद्दा कदाचित राज ठाकरे यांच्याकडून उपस्थित केला जाऊ शकतो. 8 वाजताच पूर्वनियोजित वेळेनुसार राज ठाकरे वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. आता या भेटीनंतर राज ठाकरे यांच्याकडून किंवा मनसेकडून या सगळ्या संदर्भात अधिकृतपणे काय सांगितलं जात आहे याकडे लक्ष असेलच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी दिनेश.